स्पोर्ट्स के बालाजी टीम को पूरी तरह लीड करते हैं जीतू मानेरकर। तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे एस के फडके या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे करेश मात्रे संघाने का बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे। जीतू मानेरकर हमसे जुड़ते हुए बालिया मामा चषक में आपका हार्दिक स्वागत है। जीतू मानेरकर ये आप उनको देख सकते हैं। बल्लेबाजी आपको करना है, इस बात का ध्यान रहे। हे व्हीआयपी डायचं दृश्य आपण पाहू शकता। राकेश पाटील युवा नेता भिवंडी युवा सेना तालुका सचिव आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचा या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार राकेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते जितू मानेरकर साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान करायचं आहे। हे आपण पाहू शकतो आपल्यामध्ये उपस्थित आहेत जितू मानेरकर साहेब आणि त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाते। या स्पर्धेचे आयोजक राकेश पाटिल साहेबांच्या शुभ हस्ते। अंपायरों की मालूमात के लिए कि 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेगा। धन्यवाद जितू मानेकर जे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाचे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत। जरा आपको खेल की शुरुआत करना है। आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने जय मनसुबा पिंपळा संघाला पराभूत केलं होतं। दुसऱ्या सामन्यामध्ये RD 444 ओवली संघाने 4 मुंड्या चित केलं होतं रिअल स्पोर्ट्स संघाला। तिसऱ्या सामन्यामध्ये सोनेदेवी टेमगर संघाने रियान स्पोर्ट्सचं आव्हान संपुष्टात आणलं होतं। चौथ्या सामन्यामध्ये जॉली कामतगर संघाने जॉली क्रिकेट खेळताना वकील स्पोर्ट्स माफुली संघाला पराभवाची धूल चालली होती आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये जयदुर्गा भादवड संघाला आई कालुबाई लोणार संघाने पराभूत केलं होतं। त्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत बालाजी स्पोर्ट्सचा विपक्ष SK स्पोर्ट्स या दोन संघामध्ये। हमारे बीच माननीय श्री कल्पेश पाटिल जी मौजूद हैं। मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं, निवेदन करता हूं कि आपको हमारे VIP मंच पे आना है। कल्पेश पाटिल जी सुस्वागतम। स्पोर्ट्स भिवंडी वॉटर मॅच त्यानंतरचा सामना चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी विपक्ष RD 444 ओवली आणखीन एक मोठा मुकाबला आपण पाहणार आहोत। त्यानंतर सोनादेवी टेमगर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यानंतरचा सामना आई कालुबाई लोणाड आणि या सामन्यामधील विजय संघ। मात्र उद्याच्या दिवसामधील पहिला सामना पाहायला विसरू नका। उद्या सकाळीच ठीक 9 वाजता धनेशीलन कुक्षे विपक्ष युतिका स्पोर्ट्स सोनाले वॉटर मॅच हे दोन संघ मातृश्री चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये धडकले होते आणि त्यावेळी मात्र धनेशीलन कुक्षे संघाला युतिका स्पोर्ट्सचा सोनाला संघाने पराभूत केलं होतं आणि चषकावर नावही कोरलं होतं आणि त्याच संघाला पुन्हा एकदा आपण उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कूल क्लायमेटमध्ये हॉट क्रिकेट खेळताना पाहणार आहोत। तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे, कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे कारण सलामीजोडी मैदानामध्ये गेलेले आहे। SK स्पोर्ट्सचा पडघे या संघाने आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे। सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय
शुभम पाटील यांच्याकडून भूषण मात्रे यासाठी ऑल द बेस्ट आलेला आहे. वाकई में एसके स्पोर्ट्स ने सबसे महंगे खिलाड़ी को लिया है. भूषण मात्रे शॉर्ट टूर्नामेंट पे नजर आ रहे हैं. So back to cricket now is going to be Javed open the bowling attack. Facing him batsman wall of Bhadwar, Karesh Matre. Karesh Matre hit a half century in Ekta Trophy. Terrific evening, welcome all of you. रम्य सायंकाळामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आणि संदीप पाटील हाही मात्र आता क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला आहे. गुंदवलीच्या खेळाडूंना खूप मागणी आपल्याला पाहायला मिळते. 2 रन का पेनल्टी तो वैसे भी मिल चुका है एसके स्पोर्ट्स को. आणि सौरभ पाटील हा एक महागडा खेळाडू आपण 500 रुपए का इनाम आ चुका है उनको. जावेद बॉल दिस टाइम ब्यूटी. What a magnificent delivery. Let swing is there and well gathered from Amash Balere behind the wicket. Look at that. Lucky for him, not gets outside edge. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर खूप वलतोय बाहेरच्या बाजूने आपण पाहतोय. लेट स्विंग होतोय आणि अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. बॉल इव्हनिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. Javed right arm over the wicket facing him. Chirag Mali this time put away on the onside. They go for 1. So Chirag Mali off the mark with single. Both batsmen on 1-2 for no wicket. Balaji. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपला खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 2. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज जावेद. जावेद पुन्हा एकदा व्हीआयपी डॅच कडून वलताना सामना करायला फलंदाज करेश मात्रे. Turn from pipeline end facing him batsman Karesh Matre, but very good over so far from Javed. Contain batsmen keep and quiet in mandatory power play. Javed ball this time another fine delivery. They threw for a cheeky single. Unnecessary throw from Amash Balere. Zarar is not happy there because batsman safe in. 1 more to total now. Score moves up to 3. What an excellent bowling from Javed so far. Does not given the liberty to batsman hit out of the ground or hit over the fielder. नक्कीच टिचून गोलंदाजी केले जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज जावेद याचा. मोठे फटके खेळण्याचा मुभा आतापर्यंत स्वातंत्र्य दिलेलं नाही फलंदाजांना. Javed ball this time uses feet. Another off cutter for left-handed batsman. Fine delivery. It has been a tidy bowling from Javed. Look at that moment in the air and off the surface. Batsmen try to play awkwardly. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. चेंडूमध्ये गती कमी. देखिए समय में कॉपरेट करें क्योंकि आपको बल्लेबाजी करना है. 1 ओवर और 9 रन. हालांकि बहुत अच्छा ओवर था लेकिन आखिरी गेंद को चिराग माली ने बाउंड्री के पीछे फेंक दिया. षटकरांच्या हॅट्रिक साठी विकेटच्या हॅट्रिक साठी आरके बिल्डर्स प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे यांच्याकडून रोख 1100 रुपयाचं पारितोषिक. तसेच सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. गेंदबाजी के लिए माजी शेख को दूर वाले छोर से लगाया गया है.
सामना करेंगे बैट्समैन करेश मात्रे। अहमद बलेरे अच्छे टच में हैं। कल दोस्तों पहला मुकाबला धनेश युति का, दूसरा मुकाबला मराठा पंजाब और महेंद्रा, तीसरा मुकाबला साइंस कारबाओ पाइनियर, चौथा मुकाबला आरडी 444 और चैलेंज, पांचवा मुकाबला सोना देवी और जॉली, छठा मुकाबला आई कालूबाई लोनाड और इस मैच की विजेता टीम। परसों 5 मैच रहेंगे, टॉप 3 की टीमें पहुंचेंगी, एक चिट्ठी के बलबूते पे फाइनल में पहुंचेंगी और 2 का सेमीफाइनल होगा। माजिद शेख लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए गुंदोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा फ्लिक कर दिया गेंद को, 6 रन। करेश सिग्नेचर स्ट्रोक। यस, इस तरह की गेंद थी, थोड़ा सा नाराज है अहमद बलेरे और भूषण मात्रे, क्योंकि फुल टॉस गेंद कर बैठे थे वहां पे माजिद। आणि करेश मात्रे याची एक ओळख आहे, लूज चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा। सिग्नेचर फटका आपण पाहतोय करेश मात्रे याच्या बॅट मधून हा क्रॅकिंग षटकार। भूषण मात्रे याला सुवर्ण संधी आहे। सिद्दीक भावे सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक, तसेच अक्षय कडून 500 रुपयाचा पारितोषिक। आपण जर झेल पकडला तर सौरभ पाटील साठी संधी आहे, मात्र सिद्दीक भावे सरांनी भूषण साठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। माजिद के गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया, खिलाड़ी मौजूद है और करेश मात्रे आउट। कोई गलती नहीं की वाइड ऑफ लॉन्ग ऑन जरार मुल्ला ने। पहला विकेट सस्ते में जाता हुआ 15 रन पे पहला विकेट गिरा और आउट होने से पहले 8 रन बनाए करेश मात्रे ने। नए बैट्समैन बल्लेबाजी को गए, ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं पंकज भुईर। मॅन फ्रॉम गोरसई आणि ग्रामीण क्रिकेट मधील नंबर 1 फिनिशर। देखिए अर्धशतक बनाने वाले खिलाड़ी सुफियान शेख भी नजर आ रहे हैं टीम में, जिन्होंने सीएम कप में अर्धशतक जरा। अब तक 10 अर्धशतक लगे। करेश भी अर्धशतक बनाने वाले खिलाड़ी हैं, सुफियान भी है। स्कोर है 15 रन, 2 रन का पेनल्टी ऐड किया जाएगा दूसरी ओवर के बाद, जो दिया गया है एसके स्पोर्ट्स को। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। आला 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 तुझीच पाटील घेऊन आला, पाल्या मामाचा गबनता युवा नेता आला। देखिए हालांकि ज्यादा जगह नहीं थी, जगह बनाई स्ट्रोक के लिए, कट शॉट खेला, पॉइंट पे कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळला होता, कटचा फटका। धावसंख्या 4 ने वरून झालेली आहे 19 पे पहुंचा है स्कोर। माजिद शेख ने विकेट लिया लेकिन महंगे साबित होते हुए 3 गेंदों में अब तक 10 रन खर्च कर चुके हैं माजिद शेख। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए पंकज को स्वीप, 6 रन। महंगे साबित होते हुए माजिद शेख कुल स्कोर उछलता हुआ पहुंचा है 25 रनों पर, एक विकेट गंवाने के बाद। 25 फॉर द लॉस ऑफ डिपार्चर ऑफ द करेश मात्रे's विकेट। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय पंकज भोईर, ज्याने 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि 10 धावा कुठून काढलेल्या आहेत। ताबडतोब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय। नरेंद्र चौधरी और करसन सेठ फुलोरे ने इस वक्त करेश सुभाष ठाकरे को ऑल द बेस्ट कहा है। करेश तो आउट हुए हैं, सुभाष ठाकरे
का आना बाकी है और हो सकता है वो ऊपर बल्लेबाजी को आए, क्योंकि इस सीजन में बहुत अच्छे टच में 5 ओवर का ये मुकाबला है। इस ओवर में काफी महंगे साबित हो रहे हैं माजिद शेख। 16 रन 4 गेंदों पे दिए हैं और करेश को आउट किया है। फिर से अच्छी गेंद, इस मरतबा सवाल पूछा, धीमा किया था वहां पर लेग बाय। 1 रन से स्कोर 26 पे पहुंचा है। आइए देखते हैं किस तरह से उस अपील को नकारा था अंपायर दिनेश नाइक ने। यस, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था। बहुत अच्छा निर्णय अंपायर दिनेश नाइक का। 26 रन 1 विकेट गंवाने के बाद। इस वक्त शॉर्ट थर्डमैन पर है भूषण, शॉर्ट फाइन लेग पर है सौरभ। नहीं, सौरभ तो भूषण है लगभग शॉर्ट थर्डमैन पर। बढ़िया गेंद, साइड आर्म गेंद की थी, रॉन्ग वन, बीट किया बैट्समैन को। 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 आहे। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट। देखिए, अक्षय पाटिल ने कहा है कि सौरभ पाटिल अगर कैच लेते तो 1000 रुपए का इनाम। इनामात तो बहुत लगे हैं लोकल खिलाड़ियों के लिए। नक्कीच खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, कॅच लो और कॅश लो, कारण संधीचं सोनं करावं लागेल। 26 रन, समय में कॉपरेट करें प्लीज। जावेद का 1 ओवर बचा है, लेकिन गेंदबाजी के लिए अहमश बलेरे को बुलाया गया है। अहमश बलेरे ग्रामीण पीटीसी में अच्छी गेंदबाजी करते हैं। पड़गा टेनिस क्रिकेट में बैटिंग को मजबूत किया है इसके स्पोर्ट वालों ने। सौरभ को और भूषण को खिलाकर बल्लेबाजी बहुत मजबूत कर दी है। आणि संदीप पाटील याला आपण पाहतोय, तो एक ट्रम्प कार्ड खेळाडू असेल या संघामध्ये। चेतन पाटिल भी नजर आ रहे हैं। समय में कॉपरेट करें प्लीज। अब सुफियान शेख की वही पोजीशन थी, वहां से उनको हटाया गया है, डीप में भेजा जा रहा है। 2 धावांच्या पेनल्टीसह सुधारित धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 26 + 2 28 धावा। अहमश बलेरे राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ऑफ ब्रेक, समझ ही नहीं पाए बैट्समैन। देखिए, जब हैजी क्लाइमेट होता है और सूरज नीचे जाता है तो इस तरह की जो गेंदें रहती है वो बहुत इफेक्टिव साबित होती है। नक्कीच, आणि इफेक्टिव्ह साबित होताना आपण पाहतोय एबीचा हा चेंडू ऑफ ब्रेक केला होता। अहमश, ओहो, फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया, 6 रन। टिप्पा खाया ही नहीं था, गेंद को वहीं से लपेट लिया बल्ले पर। इसको उछलता हुआ 34 पे पहुंचा है अहमश बलेरे। इस मरतबा एक और आसमानी टोला, ये भी जाएंगी मैदान के बाहर, 6 रन। बावीस पे खेल रहे हैं पंकज भुईर और बैती गंगा में हाथ धोने के लिए बिल्कुल तैयार हैं पंकज। 3 सिक्सर जड़ चुके हैं, 22 पे हैं। कुल स्कोर 40 रन हो चुका है। तीसरा ओवर चल रहा है। हालांकि जरार मुल्ला बहुत अच्छे टच में है, सुफियान शेख हैं, अहमश है, बल्लेबाजी जरूर है। फिर से गेंद को लाभ कर दिया है, फिर से गेंद मैदान के बाहर, सिक्सर का हैट्रिक और 1100 का इनाम आरके बिल्डर के सुधीर मात्रे की तरफ से।
आणि षटकारांची हॅट्रिक पंकज करतोय. ये आप देख सकते हैं राकेश पाटिल अपने लाडले बेटे के साथ, और ये तेजस, तेजा नाही तो मजा नाही. लेकिन आपको तो पता चाहिए, मैंने ही निकाला था गजा नहीं तो मजा नहीं, लेकिन गजा के बिना भी अब मजा आ गई. और गुंदवले में अब तेजा नहीं तो मजा नहीं. स्कोर 46 पे पहुंचा है. एक और गेंद को हवा में खेला, लेकिन ओहो, दोनों हाथ के बीच में से गेंद निकल गई. 4 रन. चेतन याचं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मौका भी दिया और चौका भी दिया. ये देखिए थोड़ा सा ज्यादा आगे आ गए थे वहां पर. कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 32 पे बल्लेबाजी कर रहे हैं पंकज. अहमद की गेंद, स्लॉग स्वीप, 6 रन. मस्तक पे दस्तक. अड़तीस पे बल्लेबाजी कर रहे हैं, अर्धशतक की तरफ बढ़े. कितनी गेंदों में उन्होंने 38 रन बनाए? 9 गेंदों में. जबकि 30 अर्धशतक का जो रिकॉर्ड है माजिद बोबड़े के नाम है 13 गेंदों पर. और अगली दौड़ में क्या होता है ये आइए आपको सुनाएंगे सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. पंकज भोईर, गोल्डन बॉय ऑफ गोरसई, मॅन फ्रॉम गोरसई, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय. वैयक्तिक 38 या धावसंख्येवर खेळतोय. आणि षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. SK स्पोर्ट्स पडगे विपक्ष बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा या दोन संघामध्ये. यतीश भोईर आपणास विनंती असेल की आपण VIP डायझवर यायचं आहे. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंड घेता आला नाही. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 58. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सिटी क्रिकेटचा महासंग्राम बालेमामा चषक 2020 आपण पाहतोय. RK बिल्डर्स आणि युवा नेते राकेश पाटील यांच्या माध्यमातून माजी सामनावीर फलंदाज पंकज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुटवरचा वापर इथे करताना दिसला होता. फलंदाज बदलले त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि परिणाम स्वरूप निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 58. 10 चेंडूमध्ये 38 या वैयक्तिक धावसंख्येवर पंकज भोईर फलंदाजी करत आहे. पाहूया आपला अर्धशतक झलकावतोय का. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल जर पंकज यांनी झलकावलं तर. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय, चकित होतोय. बाकीचं चोख काम बजावतो तो एक्स्ट्रेक्षक. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 58. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज माजिद वाईट चेंडू हाताळल्यानंतर मात्र वापसी केलेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हे हाताळलेले आहेत. हो हो हो, या उडाया. बारह गेंदों पर 44 रन बना के खेल रहे हैं पंकज भोईर. अगर अर्धशतक लगाते हैं तो बालिया मामा चषक का दूसरा और सीजन का 11वां अर्धशतक रहेगा. हे पॅक क्राऊड आपण पाहू शकता. प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना. आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि चांगले सामने आज आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अभी तक पॉइनियर ऐसी टीम है जिसके 2 बल्लेबाजों ने अर्धशतक जड़े हैं और RD ऐसी टीम है जिसके 2 बल्लेबाजों ने अर्धशतक जड़े. नक्कीच. आणि पहिलं अर्धशतक झळकण्याचा विक्रम केला होता तो वंडर बाब भेवंडे जयेश पाटील याने.
मात्र सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आपण पाहिलेला आहे. बिंदास लसणे याच्या नावे 76 धावांची एका अतिशय उत्कृष्ट इनिंग त्यांनी खेळली होती. आणि भागीदारीचा विक्रम केदार आणि बिंदास याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळी मात्र चेंडूला स्केअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे मिड विकेट रिझनमध्ये. रोहित रापटे चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने पंकज पोहोचतो आपल्या वैयक्तिक 45 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 65. 5 धावांपासून दूर आहे अर्धशतकापासून आपण पाहतोय पंकज भोईर. मात्र सामना करायला यावेळी चिराग माली. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःवर निराश आपण पाहतोय फलंदाज चिराग. 2 मिनट बचे हैं आपके आखिरी ओवर के लिए. हे आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/65. वैयक्तिक 45 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय पंकज भोईर. अर्धशतकापासून 5 धावा दूर आहे आणि चिराग माली एका षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. करेश मात्रे हा ढगवाटच्या आश्रयाला गेलेला आहे. 8 धावांचं योगदान त्याला देता आलं होतं. त्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. येणाऱ्या फलंदाजामध्ये सुभाष ठाकरे याचं येणं बाकी आहे, ज्याने या अंगामध्ये ग्रामीण आणि सिटी क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे आणि पहिला गोल्डन षटकारला लगावण्याचा विक्रमी त्याचेच नावे आहे, ज्याने सोनाले ग्राउंडवर हा कारनामा अंजाम दिला होता. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघ, कारण 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 65. अजून या इनिंगमधील शेवटचं षटक शेष आहे. सुफियान शेख शेवटचं षटक घालण्यासाठी आलेलं आहे आणि अर्धशतकापासून 5 धावांनी दूर आहे तो पंकज भोईर. पाहूया अर्धशतक झलकावतोय का. अर्धशतक झलकवलं तर राकेश चौधरी यांच्या दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने पंकज पोहोचतो आपल्या वैयक्तिक 46 धावसंख्येवर आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होती ती 66. देखिए जिस तरह से अहमद बलेरे अच्छे टच में, जरार अच्छे टच में, सुफियान, तो बालाजी के गेंदबाजों की भी परीक्षा रहेगी. नक्कीच परीक्षा तर असणारच आहे. मात्र इथून ज्या धावा बनतील त्या प्लस पॉईंट ठरतील बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा या संघासाठी. यावेळी का सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, मात्र सेफ लँडिंग होते. कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. स्ट्राईक जास्तीत जास्त पंकजला देण्याचा प्रयत्न इथून केला जाईल चिराग कडून, कारण अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय पंकज भोईर वैयक्तिक 46 या धावसंख्या खेळतोय आणि केवळ 4 धावींनी दूर आपल्या अर्धशतकापासून. सुफियान सामना करेल फलंदाज पंकज. यावेळी मात्र सरळ बॅटने व्ही मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. इथे मात्र चिराग माली या फलंदाजाने पंकज भोईरच्या अर्धशतकासाठी स्वतःच्या विकेटचं बलिदान. सुभाष ठाकरे खेळपट्टीवर गेलेला आहे. यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर जुन्या फॉर्म मध्ये सुभाष ठाकरे फलंदाजी करताना दिसतोय, मग सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो. सुफियान शेख सामनाकर फलंदाज पंकज. यावेळी मोठा फटका, फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात इथे 8 डझन. ये देखिए खींच के मारा और अर्धशतक लगता हुआ यहाँ पर, और कुल मिलाकर 53 पे बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन
तेज अर्धशतक आज भी माजिद बोबडे के नाम है। या स्पर्धेमधील हा दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर जॉली कामतकर संघाकडून राकेश चौधरी यांनी अर्धशतक झळकवलं होतं आणि दुसरं अर्धशतक आपण पाहतोय पंकज भोईर याच्या बॅटमधून। यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चिवली स्वतः गोलंदाज जातोय मात्र झेल होऊ शकत नाही, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज। एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती 75। नक्कीच या डावाच्या समाप्तीनंतर लगेच बालाजी स्पोर्ट्स सरोली पाडा संघाने वेल न दाटवता आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे। अतिशय उत्कृष्ट इनिंग रम्य सायंकाळच्या सत्रामध्ये पंकज भोईर याची आकर्षक फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळालेली आहे। बिल्कुल शुभात धुमाल, वो देखिए स्लिप पॉइंट पे आ गए भूषण। यावेळी हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चिन्हवाली जरार येतोय आणि सुभाष ठाकरे याची Yes. संपुष्टात। भूषण ने उनको बता दिया, मैं सामने आके खड़ा रहा, आप आखिरकार आउट हो गए लॉन्ग ऑन पे और 0 पे। तो कुल मिलाकर रन बने 76 रनों की चुनौती रखी है मुकाबले को जीतने के लिए। बालाजी स्पोर्ट आपको तुरंत ही अपना फील्ड सजाना है। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए थे। आजकल फटक्यामध्ये होता वजन आणि धावा मिलले अर्धा दर्जन। ये फ्रूट वालों को भी खुश कर रहे हैं शुभात धुमाल। देखिए तुरंत ही ओपनर भेजना है और खेल की शुरुआत करना है। कल धनेश कुकसे बनाम क्लैश ऑफ टाइटन्स युतिका। गोंदवली गावचे उद्योगपती गोंदवली गावचे उद्योगपती सुभाष भोईर साहेबांना विनंती असेल का आपण व्हीआयपी डायझवर यायचं आहे, स्थाना पण यायचं आहे। आपलं राकेश पाटील आरके बिल्डर्स यांच्या माध्यमातून बालेमामा चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये। तर प्रथम फलंदाजी करताना बालाजी स्पोर्ट्स सरोली या संघाने आपल्या धावपळीवर धावा झळकलेल्या त्या 75 आणि 76 धावांचा आव्हान ठेवलेले SK स्पोर्ट्सचा पाडघा या संघासमोर। अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं पंकज भोईर नाबाद 54 धावांची अतिशय उत्कृष्ट इनिंग पेश केली होती। 17 चेंडूंचा सामना केला होता, त्यामध्ये 2 चौकार आणि 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते। युतिका और धनेश की हम बात करें तो दोनों टीमों के बीच में इस सीजन में एक एक मुकाबला हुआ है। 2 मुकाबले में एक एक जीते, लेकिन एक मुकाबला ऐसा था जो कंप्लीट नहीं हुआ जॉय कुमार में। गेंदबाजी के लिए चिराग माली को बुलाया गया है। चिराग माली ब्रॉट इनटू द अटैक। चिराग माली सामना करेंगे जरार मुल्ला। चिराग माली नॉन स्ट्राइक पर हैं। अहमद बलेरे आस्किंग रन रेट को देखिए तो 15 के ऊपर का है, 15.20। चिराग माली जरार के लिए पहली गेंद कट करने की कोशिश, टिप्पा खाने के बाद अंदर आई, स्टंप्स के करीब से चली गई, बल्ले के ऊपर से विकेट कीपर के पास। चांगली सुरुवात पाहायला मिळते चिराग माळी याच्या माध्यमातून। कट करण्याचा प्रयत्न केला तर ऑफसाइड क्षेत्रामध्ये मात्र सरळ एष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जाते। इस मर्तबा ऑन दी अप खेला है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन एक रन। हमारे बीच बहुत ही मशहूर क्रिकेटर भानुदास पाटिल का आगमन हुआ है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं।
निवेदन है कि आपको मंच पे आना है। वेलकम भानुदास। चिराग माली अहमद बलेरे के लिए गेंद को लॉफ कर दिया है, सीधा फील्डर आ रहे हैं, बढ़िया कैच। सूरज जोशी से कहां कैचेस छूट रहे हैं इस सीजन में। सूरज भले से डूबा हो, सूरज का बहुत अच्छा कैच। या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. अतिशय जबरदस्त रनिंग झेल पाहायला मिळते सूरज नए जोशीच्या माध्यमातून. नए बैट्समैन रोहित रापटे आए हैं बल्लेबाजी को, 1 रन 1 विकेट गंवाने के बाद। चिराग माली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए जरार के लिए निकल के मारा है गेंद को, लेकिन फील्डर मौजूद है। जहीर 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर 2 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। एक चांगली सुरुवात इथे करून दिली आहे गोलंदाज चिराग माली. एक विकेट देखील घेतला आहे. चिराग माली रोहित राप्टे के लिए पहला मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ 76 का लक्ष्य है एसके के सामने। चिराग माली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए रोहित को इस मरतबा कट किया है, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री के तरफ, क्रॉस करके बाउंड्री को 4 रन।
आणि षटकरांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय सुफियान शेख जर हॅट्रिक लगावतोय तर 1100 रुपयाचा पारितोषिक RK बिल्डर्स सुधीर म्हात्रे यांच्याकडून. यावेळी मात्र वाईटचा इशारा पंचायतगंडा अजूनही हॅट्रिकची संधी आहे सुफियान शेखकडे. स्मित हास्य आपण बघतोय सुफियान शेख याच्या चेहऱ्यावर आणि स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते सुभाष ठाकरे याच्याही चेहऱ्यावर. खेलीमल्लीच्या वातावरणामध्ये हा क्रिकेट खेळला जातोय. यावेळी हो 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 और ये भी जाएगी गेंद साजन के घर.